भगवान शिव, ज्यांना महादेव, शंकर, भोलेनाथ, नीलकंठ, रुद्र, त्र्यंबक अशा अनेक नावांनी ओळखले जाते, हे हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक आहेत. सृष्टीचे पालन करणारे विष्णू व सृष्टीचा नाश करणारे शिव अशा रूपात त्यांची ओळख आहे. ते योगीश्वर म्हणूनही प्रसिद्ध आहेत, कारण ते महान तपस्वी, ध्यानस्थ, वैराग्यशील असून त्यांचे जीवन साधेपणाचे प्रतीक मानले जाते. महादेवांचे रूप अत्यंत आकर्षक आणि अद्भुत आहे. त्यांच्या मस्तकावर चंद्र आहे, गळ्यात सर्प, कपाळावर त्रिनेत्र, 3 डोळे, अंगावर भस्म व गळ्यात रुद्राक्षमाळा आहे. त्यांच्या जटांमधून गंगा माता प्रवाहित होते. नंदी बैल त्यांचे वाहन आहे. त्यांच्या हातात त्रिशूल, डमरू आणि कृपण परीघ असतो. शिव तांडव नृत्याद्वारे संहाराचे कार्य करतात. त्यांचा तांडव नृत्य हा सृष्टीतील नाश व पुनर्निर्मिती यांचे प्रतीक आहे. म्हणूनच ते नाशक असूनही कल्याणकारी आहेत. म्हणून त्यांना शिव म्हणजेच शुभ असे म्हटले जाते. महादेवांचा विवाह पार्वती मातेशी झाला, जी हिमालय राजाची कन्या होती. कार्तिकेय आणि गणेश हे त्यांचे पुत्र आहेत. शिव आणि पार्वतीचे जीवन एक आदर्श दाम्पत्य जीवन म्हणून ओळखले जाते. शिवाचे उपासक शिव या नावाने ओळखले जातात. शिवाला प्रसन्न करणे अतिशय सोपे मानले जाते. भक्तिभावाने बेल, जल, दूध, बिल्वपत्र अर्पण केले तरी ते त्वरित प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना आशुतोष असेही संबोधतात. महाशिवरात्री हा त्यांचा प्रमुख उत्सव असून या दिवशी जगभरात भक्त मोठ्या भक्तिभावाने शिवाची पूजा करतात. समुद्रमंथनात विष निघाले तेव्हा महादेवांनी ते प्राशन करून सर्व विश्वाचे रक्षण केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असेही म्हटले जाते. शिवाचे त्रिनेत्र ज्ञान, तप व क्रोधाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या तिसऱ्या डोळ्याच्या उघडण्याने संहार होतो. शिव हे योगाचे मूळ आहेत. त्यांनीच प्रथम पार्वतीला, शक्तीला व नंतर सप्तर्षींना योग शिकवला, त्यामुळे ते आदियोगी आणि योगेश्वर मानले जातात. हिमालयातील कैलास पर्वत हे त्यांचे निवासस्थान मानले जाते. शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे. त्यामुळे जगभरातील शिवमंदिरांत शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवलिंग हे विश्वाच्या निर्माण, पालन व संहाराचे प्रतीक आहे. शिव हे सृष्टीतील विरोधाभासांचे द्योतक आहेत. ते वैराग्यशील असूनही गृहस्थ आहेत, संहारक असूनही कल्याणकारी आहेत. म्हणूनच त्यांना महादेव, सर्व देवांचा देव म्हणतात. त्यांचे जीवन आणि तत्वज्ञान आपल्याला साधेपणा, क्षमा, समता आणि त्याग शिकवते.